धैर्य, तुमचे आभार कसे आणि कुठल्या शब्दात मानू तेच कळना झालंय बघा. आई अहो, आभार मानून परक करताय होय मला. आणि सावी जशी या घरची लेक आहे तशी माझी बायको सुद्धा आहे. मी जे काही केलं ते तर कर्तव्यच होतं माझं. प्रेमासाठी केलेल्या कामाचे आभार कसले घेऊ मी. तुम्हाला शब्द दिला होता तो पडू दिला नाही. लक्ष्मी पूजनाच्या आधी तुमची लेक तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणूनच म्हणतो जगातला उत्तम माणूस तुला नवरा म्हणून मिळालेला आहे आणि आम्हाला जावई. भरून पावलो सुखानं संसार करा. आई आता वंस घरी आलात, आता तरी दिवाळी साजरी करायची का नाही? हो साजरी नाही, दणक्यात साजरी करूया. सावी, तुम्ही जाऊन तयार होऊन या. मी पण घरी फोन करतो. आई टेन्शन मध्ये असेल. चल बा, चला नवीन कपडे घालूया. चला 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 चला. धैर्य, अरे कसा आहेस तू आणि कुठे आहेस? आणि सावी सापडली का? त्या गुंडांनी तिला काय केलं नाही ना? बरं तिचं जाऊ दे, तू कसं आहे सांग. तुला काही झालं नाही ना? बराच ना, तू बोल ना धैर्य, बोल ना काहीतरी लवकर. आई तू शांत हो आधी. आणि मला काही झालेलं नाहीये, मी ठीक आहे आणि सावी सुद्धा ठीक आहेत. मग कुठे आहात तुम्ही आता? मी सावीला आधी त्यांच्या घरी घेऊन आलोय. इकडचं लक्ष्मीपूजन आटपून येतो तिकडं. तुम्ही पण लक्ष्मीपूजन करून घ्या. काय? अरे ती सापडली तर इकडे घेऊन यायचं ना तिला. तिकडे का गेलास तू? आई सकाळी भाऊ घरी आलेले तेव्हा त्यांना मी प्रॉमिस केलं होतं, आठवतंय ना? ते प्रॉमिस पूर्ण करायचं म्हणून सावीनं आधी इकडे घेऊन आलोय मी. तू टेन्शन घेऊ नकोस. इकडचं लक्ष्मीपूजन आटोपलं की येतो लगेच मी तिकडं. जास्त वेळ नाही घेणार. आत्या, काय झालं? धैर्यांचा फोन होता ना? काही झालं नाही ना त्यांना? नाही, बरं आहे तो. हो आत्या, मग कुठे आहेत धैर्य? आणि अजून घरी कसे आले नाहीत ते? सावीला घेऊन तिच्या घरी गेले. लक्ष्मीपूजन करून येणार आहेत. का तिकडे गेलेत ते? हो आत्या, आपण इथे इतक्या टेन्शन मध्ये आहोत हे माहित नाहीये का त्यांना? म्हणजे आपल्या इथे काय चाललंय, आपल्याला काय वाटतं याचं जराही त्यांना काही वाटत नाही का?
आता मला खरंच कळत नाही धैर्यांच्या मनात नक्की काय चाललंय ते. कारण ते एका बाजूला म्हणतात की हे सगळं नाटक आहे आणि दुसऱ्याच बाजूला हजार वेळा तुला सांगितलंय, जिथे आपल्याला कळत नाही ना तिथे स्वतःची अक्कल नाही चालवायची म्हणून. पण जर हळू बोलत जा, भिंतीलाही कान असतात. कोणी ऐकलं ना तर सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ होईल. हे सगळं नेमकं केलंय कोणी ते कळायला मार्ग नाही. पण एवढं नक्की, ज्याने कोणी पण केलंय त्याने फक्त पैशांसाठी मात्र हे नक्कीच केलेलं नाही. एक काम सांगितलं होतं तुला, एक काम, ते पण धड करता आलं नाही. काय म्हणलेलं, वाटेल ते कर, पण सावी जिवंत राहता कामा नये म्हणलेलं ना, त्यात पण घोळ घातलास. साहेब, आमच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की धैर्यच तर असं काहीतरी करतील. आम्ही आमचा प्लॅन नीटच करत होतो. प्लॅन तुम्ही नीट केला. भास्कर बस बस बस. चल चल चल. तुला काय कळतं का रे? हा, जरा शांत राहत जा की. ती सावी आपल्या हातातून सुटली म्हणजे आपला प्लॅन फ्लॉप झाला असं नाही होत. 10 कोटी 10 कोटी. हे असंच हळूहळू हळूहळू करून आपण धैर्याचे सगळे प्लॅन फ्लॉप करायचे आणि त्याला रस्त्यावर आणायचं. भास्कर, काय गमावलंय त्याच्यापेक्षा आपण काय कमावलंय ना ते बघ जरा. चल सेलिब्रेट करो. नाही, हातात लक्ष्मी आली, तिचा सन्मान करायला नको. चल. धैर्य, तुमच्यामुळं सावीवरचं लई मोठं संकट टळलंय बघा. देव तुमच्या रूपानंच धावून आला तिचं रक्षण करायला. आता एकच इच्छा आहे, या वर्षीचं लक्ष्मीपूजन मी दोघांनी मिळून करावं अशी इच्छा आहे. भाऊ, हे मात्र एक नंबर बोललाय तुम्ही. अगदी बरोबर आहे भाऊ. एवढ्या मोठ्या मनानं एवढा मोठा मान आम्हाला देत आहेत, त्यातच सगळं आलं की.
मी करतो लक्ष्मीपूजन, पण माझी लक्ष्मी कुठे आहे? ठीक आहे, आलीच बघा. बरं, चला आता जोडीनं बसा आणि लक्ष्मीपूजन करून घ्या. हं? या. असा हो. फराळ करून घ्या. हा, घ्या फराळ झालं. तोंड गोड करा. अथर्व घे, चकली घे तुझी आवडती. अहो घ्या ना. हो हो, घेतो की. मॉम्स, चकली छान झाली. धैर्य, नवरा बायको म्हणून आपली पहिलीच दिवाळी होती आणि आज तुम्हाला माझ्यामुळे एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. आज लक्ष्मी पूजन आहे आणि मला वाचवण्यासाठी घरातली लक्ष्मी बाहेर गेली. लय मोठी किंमत मोजावी लागली तुम्हाला. सावी आहो, आता कशाला उगा नको ते बोलत बसलाय तुम्ही? एकच मिनिट. हे धैर्य, अरे अरे काय करताय तुम्ही? माझ्या लक्ष्मीला ओवाळतोय. सावी, माझ्या आयुष्यात शांतता, सुबत्ता, प्रेम सगळं तुम्हीच घेऊन आलाय. त्यामुळं माझ्यासाठी लक्ष्मी जर कोणी असेल तर फक्त तुम्ही आहात. आणि त्या लोकांना 10 कोटीच काय, त्यापेक्षा जास्तही किंमत द्यायला लागली असती ना
तरी तुमच्या पुढे ते काहीच नाही. धैर्य धैर्य, खर तर मला माफी मागायची होती तुमची. म्हणजे सावीच्या काळजीपोटी आणि आईच्या मायेपोटी मी काही बाई बोलून गेले तुमच्या घरात. खरंच माफ करा मला. आई, काय करताय तुम्ही आणि माफी कशाला मागताय? आणि तुम्ही म्हणलात ना की आई म्हणून बोललात. अहो, आईला काळजी नाही वाटणार तर दुसरं कोणाला वाटणार बरं? आणि मी काही मनाला लावून घेतलेलं नाही. तुम्ही काही डोक्यात ठेवू नका. बरं सावित, निघायचं का आपण? घरी सगळे वाट बघत असतील, काळजीत असतील ते सुद्धा. सुखी राहा. थँक्यू. सुखी राहा. सिखे हो. बरं, येतो आम्ही. धैर्य थांब. जीवावर बेतलेल्या संकटाला हरवून आलाय. बाहेरची पीडा बाहेरच राहू दे. अवंती, नीता,
या. बरं आहेस नाही? काय झालं नाही ना तुला? आई मी ठीक आहे, सावी सुद्धा ठीक आहे, काळजी करायचं काही कारण नाही. अवंती, पाणी घेऊया त्यांच्यासाठी. हो या. हे सगळं अचानक कसं काय झालं रे? मी तुला किती फोन केला तुला माहितीये का? आई शांत हो. ती केवढी काळजी लागून राहिली होती तुला काय माहित. आई अगं काही झालं नाही, सगळं ठीक आहे. धैर्य मुजुमदार. या इन्स्पेक्टर साहेब या. तुम्ही काही बोलायच्या आधी मी जे सांगतोय ते नीट ऐका. जे काही प्रकरण घडलंय त्याबद्दल मला कुठलीही केस नाही करायची ना, माझा कुणावर डाऊट आहे. अरे पण आई माझी बायको सुखरूप घरी परत आली, त्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. आधीच या सगळ्या प्रकरणामुळे खूप त्रास झालाय त्यांना, त्यात अजून ही पोलीस केस करून मला अजून त्रास द्यायचा नाही. इन्स्पेक्टर साहेब, आता ही केस संपली असं समजा. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. पण समजा नंतर तुमचा विचार बदलला आणि काही सांगावंसं वाटलं तर नक्की आम्हाला सांगा. आम्ही आहोतच सेवेला, कधीही कॉल करा. येतो. धैर्य, मला तुमच्याशी बोलायचंय, इम्पॉर्टंट आहे थोडं. आई भास्कर आणि विलास दादा कुठे दिसत नाहीयेत. ते दोघं पण तुझ्या पाठोपाठच निघाले होते. मला वाटलं तुझ्या मदतीसाठीच बाहेर पडलेत की काय. तुझ्याकडे नाही आलेत तर मग गेलेत कुठे? असं का म्हणाले धैर्य? असं कसं त्यांचा कोणावरच डाऊट नाही? आणि भास्कर भाऊजी कुठे गेलेत? धैर्य म्हणाले की त्यांना कुणावरच डाऊट नाहीये. खरं कशावर हे सगळं भास्कर भाऊजींनी केलं नसेल. मला धैर्यांशी बोलायलाच पाहिजे. सावी, तू थांब, मी पटकन काहीतरी खायला घेऊन येते, तुला भूक लागली. बहिणी, मी आईकडनं खाऊनच आलीये बघा, आणि तसं पण आता भूक नाही. मी आलेच जरा. हे बघा, मला पुढच्या 15 मिनिटात सगळे अपडेट्स पाहिजेत.
सावी, सावी, तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत माझी काय हालत झाली होती ते. खरंच लय घाबरलेलो मी. काय करावं काही सुचतच नव्हतं मला. पण मी सावरलो स्वतःला. मला काही झालं तरी चालेल, अख्खं जग इकडचं तिकडं करी, माझ्या बायकोला घरी परत घेऊन ये. मी तुम्हाला परत घेऊन आलो. मला माहित होतं धैर्य, मला पूर्ण विश्वास होता तुम्ही मला वाचवायला नक्की याल, आणि तुम्ही आलात. खरं हा विषय इथंच नाही थांबत. म्हणजे मला माहितीये की तुम्ही पोलिसांना सांगितले की पुढे तपास करू नका, पण धैर्य, मला माझ्याच घरातून किडनॅप केलंय. माझ्या जीवावर बेतून तुमच्याकडनं 10 कोटी घेतलेत त्यांनी. त्यांना असं वाऱ्यावर सोडून कसं चालेल? कशावरून ती माणसं पुढे जाऊन असा गुन्हा करणार नाही? काही झालं तरी ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना त्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे. सावी, नेमकं म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही पोलिसांना असं सांगितलं की तुम्हाला कोणावरच डाऊट नाहीये. हो, कारण मला खरंच कोणावर डाऊट नाही. खरंच तुम्हाला असं वाटतंय? सावी अहो, असं का विचारताय तुम्ही? तुम्हाला कोणावर डाऊट आहे का? नाही, माझा पण कुणावरच डाऊट नाहीये. नाही सावी, काहीतरी चाललंय तुमच्या मनात. बघा, तुम्ही बोलू शकता. तुम्ही चिडणार नाही ना? मी नाही चिडणार, तुम्ही बोला की. प्रॉमिस. प्रॉमिस सावी, बोला. मला वाटतंय की हे सगळं हे सगळं काय? हे सगळं भास्कर भाऊजींनी केलंय. धैर्य, हे बघा, सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर त्यांचंच नाव पुढे येतंय. मी नीता वहिनींच्या बाबतीत त्यांची जी तक्रार केली होती त्याच्यानंतर त्यांचा माझ्यावर लय राग होता, आणि त्या दिवशी त्यांनी मला धमकी पण दिली होती की मी तुला सोडणार नाही. मी जेव्हा गुंडांच्या इथे होते ना तेव्हा पण त्या गुंडांच्या फोनवर पण मी भास्कर भाऊजींचाच आवाज ऐकला होता. आणि ते मेसेजेस कसले मेसेजेस?
सावी मुजुमदार, तुम्ही इथं आनंद साजरा करताय, पण तिकडे तुमचा नवरा काय करतोय त्याची कल्पना पण नाहीये तुम्हाला. तुझ्या सुखाला आजपासून ग्रहण लागलंय. म्हणून मला असं वाटतंय, सावी आहो, पण या मेसेजेस बद्दल तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? धैर्य आहो, सॉरी, म्हणजे मला वाटलं की तुम्ही माझ्यावर चिडाल म्हणून. नाही, मला मान्य आहे, मी चिडतो कधी कधी, पण एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवणार. मला धमकीचे मेसेजेस येत होते आणि तुम्ही मलाच नाही सांगितलं. धैर्य, खरंच सॉरी. तुम्ही प्रॉमिस केलं होतं तुम्ही चिडणार नाही म्हणून. प्लीज चिडू नका. ठीक आहे, सॉरी, मी नाही चिडत. सावी, आपण जर म्हणतोय की हे सगळं भास्करनं केलंय, तर ही लई मोठी गोष्ट आहे आणि हे सिद्ध करायला आपल्याला खूप ठोस पुरावा लागणार आहे. सावी, मी आलोच, तुम्ही आराम करा जरा. हा, मी आलो लगेच. धैर्य, धैर्य, प्लीज मला सोडून जाऊ नका. माझ्या सोबत थांबा इथं. सावी, हो, मी काय घराच्या बाहेर नाही चाललोय. मला आईशी जरा बोलायचंय. बघा, आईला सुद्धा काळजी वाटते ना. तुम्ही आराम करा की मी आलो लगेच. धैर्य, प्रॉमिस. आराम करा. खरंच लाखात एक नवरा मिळालाय मला. माझ्यासाठी किती काय करताय तुम्ही धैर्य. आता पण फक्त आणि फक्त माझाच विचार होता तुमच्या मनात.